नमस्कार मंडळी, श्री गुरुदेव दत्त। आज आपण खारी बघणार आहोत, ते पण हा जो पफ पराठा आहे ना त्याचा बेस वापरून। तर ह्या मी पफ पराठ्याच्या 2 शीट घेतल्यात आणि ह्या आपल्याला फ्रोझन म्हणजे फ्रीजमधनं काढल्या लगेचच हे करायचे आहेत। त्या बाहेर काढून ठेवून तशा वापरायच्या नाही आहेत, लगेचच म्हणजे काढायच्यात आणि लगेचच कट करायच्यात। आपण खारी बनवताना त्या जरा म्हणजे फ्रोझन असल्याच पाहिजेत, तर आपली खारी चांगली फुलते। आता मी हे अशा स्ट्रिप कट करून घेते। तुम्हाला कोणत्या आकाराच्या कशा हव्यात तशा तुम्ही करून घेऊ शकता। मला जितक्या म्हणजे ह्याच्या हव्यात तितक्या अंदाजानच काढून घेतल्यात। एका ह्याच्यात बघा 4 झाल्यात माझ्या, तर मी त्या हिशोबाने असं करून घेतलेलं आहे कटिंग। आता दुसऱ्याचं पण मी कटिंग करून घेणार आहे आणि मी हे तुम्हाला OTG मध्ये करून दाखवणार आहे। आणि आपण ह्या खारी पहिल्यांदा ठेवताना OTG प्रीहीट करून घ्यायचं आहे। मॅक्झिमम टेम्परेचरवर एक 10 मिनटं प्रीहीट करून घ्या तुम्ही। आणि मी आता ह्याला जिरा पावडर वगैरे लावणार आहे आणि वरनं जिरे हे करणार आहे, म्हणजे जिरा खारी करणार आहे मी। तर खारी छान होते याची, झटपट करायला काहीच हरकत नाही। आणि आता हे बघा मी कट करून घेतलेत हे। तर आता मी ह्याला तेल लावून घेणार आहे। आतून पण तेल लावायचं आहे, म्हणजे वर स्ट्रिपला ह्या तेल लावायचं आहे आणि मग मी जिरा पावडर टाकणार आहे याच्यावर आणि फोल्ड करून घेणार आहे। असंच मी सगळ्या शीटना ह्या तेल लावून घेणार आहे आणि ह्यावर जिरा पावडर टाकून घेणार आहे। आणि आपल्याला फ्रोझन म्हणजे जास्त पटपट करायचं आहे काम, हे जास्त वेळ घालवायचं नाही आहे, तर म्हणजे चांगली होती खारी। आणि टेम्परेचर हे म्हणजे थोडं नंतर थोडी खारी झाली ना, एक 10-15 मिनटानंतर, म्हणजे पहिल्यांदा 15 मिनटं वगैरे ना 15-20 मिनटं खारीला जरा टेम्परेचर जास्त द्यायचं आहे। त्याच्यानंतर एक म्हणजे माझं आता आहे OTGचं ते 250 आहे। एक 15 मिनटानंतर मी ते एक 220 पर्यंत वगैरे नेते, 200-220ला नेते आणि कमी करते। कारण काय आहे, पहिल्यांदा खारीला असं टेम्परेचर जास्त लागतं फुलण्यासाठी। हे असं मी आता सगळे करून घेतलेत आणि वरून पण मी तेल लावले आणि मग मी जिरे वगैरे टाकलेले आहेत। वरून पण आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे एक साईड मी तेल लावून घेतलेले आहे, हे बघा। आणि आता हे जी फोल्डेड खारी असते ना, म्हणजे अशी तशी एक मी करून दाखवते आणि बाकीच्या मी 2-3 अशा करणार आणि बाकीच्या प्लेनच ठेवणार आहे। तर मधून फक्त आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि अशी फिरून घ्यायची आहे, पलटी मारून घ्यायची ती खारी, असं करायचं आहे। आणि हे फक्त टर्न करायचं आहे, म्हणजे आपली जी बाहेर मिळते तशी खारी तयार होते। ह्या मी बाकीच्या ह्या अशा प्लेनच ठेवणार आहे, नुसतं त्याला फोल्ड वगैरे काय करणार नाही आहे। हे बघा मी लाईट बंद करून दाखवलं आहे मुद्दाम। हे 10 मिनटानंतरचं चित्र आहे असं, म्हणजे 10 मिनटात इतक्या फुलतात त्या। आणि हे एक लक्षात ठेवायचं की प्रीहीट करूनच घ्यायचं आहे, त्याच्याशिवाय खारी बेक करायला ठेवायची नाही, नाहीतर चांगली बेक होणार नाही। आता माझी खारी बेक करून झाली आहे, गरमच आहे, तीच दाखवते मी। हे बघा किती छान फुलली आहे, म्हणजे कोणाला वाटणार पण नाही की पफ पराठ्याच्यापासून ही खारी बनलेली आहे, इतकी छान झाली। आणि तुम्ही जितके लेयर ह्याला जास्त द्याल ना, म्हणजे मी आता एकच फोल्ड केलं होतं त्याला, त्या स्ट्रिपला, अशा तुम्ही 2 वगैरे स्ट्रिप घेऊन हे केल्या तर त्याचे लेयर आणि जास्त येतील खारीचे। आणि असा कलर येतोपर्यंत ना तुम्हाला बेक करायचं आहे। किती साधी सिंपल खारी आहे। असे प्रत्येकाला असे छान लेयर पडलेत,
बघा ही फोल्ड केलेली खारी. तुम्ही जितके लेयर द्याल तितके ते म्हणजे फुलती खारी. मी फक्त एकच लेयर दिलेले तर इतकी फुलली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि ट्राय पण करून बघा आणि कशी झाली ते सांगा. आणि अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. मी ह्या OTGमधून काढल्याच हे केल्या त्या खूप गरम होत्या. जरा मी गार होऊ दिले कारण गार झाल्याशिवाय त्याचा क्रिस्पीनेस पण कळणार नाही. मी तुम्हाला आता एक चुरून दाखवते म्हणजे किती छान असं क्रिस्पी पण झाले हे पण दाखवते. गार झाल्याशिवाय त्याचा क्रिस्पीनेस कळत नाही. तर हे बघा आता मी तुम्हाला किती क्रिस्पी झाले बघा. ही छान असे क्रिस्पी झाले. अगदी लगेच हे होते, क्रश होते अगदी चांगला त्याचा. तर रेसिपी नक्की करून बघा. ह्याच्या आधी पण पहिल्या व्हिडिओमध्ये मी पफ पिझ्झा दाखवला आहे. ती पण रेसिपी करायला विसरू नका आणि तो पण व्हिडिओ जाऊन बघा तुम्ही. तो पण तुम्हाला व्हिडिओ आवडेल. थँक्यू फॉर वॉचिंग.